एखादी दुसरी कुठली तरी एखादी जागा विदर्भातली किंवा कुठली एखादी जागा असं जर आरपीआयला दिली, 2 जागा आमच्या निवडून आल्या तर आम्हाला राज्यात मान्यता मिळेल. त्यामुळं कुठल्या 2 जागा घ्यायच्या याचा विचार, एक जागा शिर्डीमध्ये माझी इच्छा आहे. माझी राज्यसभा 2026 पर्यंत आहे. त्यामुळे निवडणूक लढावी अशी माझी लोकसभेसाठी इच्छा आहे. सगळ्यांनी चर्चा करून बघूया आपण. पण जर आम्हाला 1-2 जागा इथं राज्यात मिळाल्या, बाकी उत्तर प्रदेश आहे, बाकी इतर काय राज्य आहेत, त्या ठिकाणी आरपीआयला एक 10 जागा सगळ्या देशामध्ये मिळाव्या यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि विधानसभेसाठी म्हणजे विधानसभेसाठी एक 10-12 जागा मला मिळाव्यात आरपीआयला. 10 जागा, त्यामध्ये विदर्भातल्या 3-4 जागा असतील, 1-2 मुंबईच्या असतील, मराठवाड्याची असेल, उत्तर महाराष्ट्र आहे, कोकण आहे. फार जागा मी काय मागणार नाही आहे, परंतु 10-12 जागा ज्या आहेत त्या आरपीआयला मिळाल्या तर आरपीआयला थोडी आपली ताकद उभी करण्यासाठी संधी मिळेल. यवतमाळ जिल्ह्यातली काही एखादी जागा असू शकते. यवतमाळची जागा उमरखेड बाबत बरेच तुमचे रिपाईचे कार्यकर्ते आग्रही झाले. उमरखेड जागा ही रिझर्व्ह जागा आहे. त्यामुळं उमरखेडची जागा मिळावी आमची मागणी राहणार आहे.